मार्गशीर्षाची भेट. श्रेयसची महालक्ष्मी. मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली होती आणि बाहेर अजून सूर्य उगवला नव्हता, पण श्रेयसला तिच्या घरी खूप लगबग जाणवत होती. सगळीकडे पाणी आणि स्वच्छतेचा वास येत होता. घरात आज नेहमीपेक्षा लवकर दिवे लागले होते. आई ग, इतकी गडबड कशाची? श्रेयसने हळूच विचारले. निर्मला आजींनी हसून श्रेयसला जवळ घेतले. अगं श्रेयस, आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे. आजपासून आपण महालक्ष्मी मातेचा व्रत सुरू करत आहोत, त्यामुळे घर एकदम चकाचक करायचं आहे. श्रेयसला वाटले, महालक्ष्मी म्हणजे खूप सारे पैसे? तिने कुतूहलाने विचारले. आजींनी समजावले, बाळ, महालक्ष्मी म्हणजे फक्त संपत्ती नाही. महालक्ष्मी म्हणजे घरातली सुखशांती, समाधान आणि आनंद. जिथे स्वच्छता आणि प्रेम असते तिथेच लक्ष्मी वास करते. या महिन्यात आपण गुरुवारी देवीचं व्रत करतो. सकाळपासून घरात प्रसन्न वातावरण निर्माण होतं. आपण सगळेजण आनंदी राहतो. आजी पुढे म्हणाल्या, देवीला स्वच्छता फार आवडते. अस्वच्छ घरात त्या कधीच येत नाहीत. त्यामुळे आधी घर स्वच्छ, मग मन स्वच्छ. आजींचे बोलणे ऐकून श्रेयसला खूप छान वाटले. तिने लगेच ठरवले की आज ती पण लक्ष्मीच्या स्वागतासाठी मदत करेल. तिने तिच्या अभ्यासाचे टेबल, जे नेहमी पसारे असायचे, ते स्वतःच आवरायला घेतले. पुस्तके व्यवस्थित लावली, पेन्सिल्स खोक्यात ठेवल्या. थोड्याच वेळात आजींनी महालक्ष्मीच्या पूजेची तयारी केली. एका कलशावर नारळ ठेवला आणि त्याला साडी नेसवून महालक्ष्मीचे रूप दिले. श्रेयसने हळूच त्या कलशावर लाल फुलांची माळ अर्पण केली. आजची पूजा खूप वेगळी आणि शांत वाटत होती. पूजा झाल्यावर आजींनी महालक्ष्मीची कथा सांगायला सुरुवात केली. ही कथा गरिबीतून आलेल्या एका बाईची होती, जिने कधीही कोणाबद्दल वाईट विचार केला नाही आणि नेहमी आपल्या घरात स्वच्छता ठेवली. तिच्या साधेपणावर आणि आदरावर महालक्ष्मी प्रसन्न झाली. या कथेचा अर्थ काय श्रेयस? आजींनी विचारले. श्रेयसने उत्तर दिले की लक्ष्मी माता फक्त मोठ्या लोकांकडे नाही, तर ज्यांच्या मनात नम्रता आणि स्वच्छता आहे त्यांच्याकडे येते. अगदी बरोबर, आजी म्हणाल्या. आणि महत्वाचे म्हणजे महालक्ष्मीचा प्रसाद सर्वांना वाटायचा. संध्याकाळ झाली. घरात हळदी कुंकवाचा सुगंध दरवळत होता. पूजेजवळ लावलेल्या दिव्यांची छोटीशी ओळ अंधाऱ्या घरात अद्भुत तेज निर्माण करत होती. श्रेयसला खूप शांत आणि आनंदी वाटले. आज फक्त घरच नाही, तर तिचे मन सुद्धा स्वच्छ झाले होते. निर्मला आजींनी श्रेयसला जवळ घेतले. बघ, मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी महालक्ष्मीने आपल्या घरात किती आनंद आणला. हाच खरा आशीर्वाद. पुढील 4 गुरुवार असेच उत्साहाने व्रत करायचे. श्रेयसने आनंदाने मान डोलावली. आता तिला प्रतीक्षा होती ती पुढच्या गुरुवारची.